सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कैलासवासी सिद्धू आग्नो पाटील गोकुळदूत संस्थेची वार्षिक सभा खेडीमेळीत। अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील कैलासवासी सिद्धू आग्नो पाटील गोकुळ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी खेडीमेळीत पार पडली। स्वागत संस्थेचे सभापती नंदकुमार ढवळे यांनी केलं। अध्यक्षस्थानी नंदकुमार ढवळे हे होते। यावेळी जास्तीत जास्त म्हैस व गाय दूध पुरवठा करणारे सभासद व उत्पादक यांचा चांदीची नाणी व मूर्ती बक्षीस म्हणून देण्यात आली। यावेळी संस्थेचे सचिव संजय पाटील यांनी सभेचा वृत्तांत वाचून दाखवला। सर्व विषय मंजूर करण्यात आले। यावेळी संस्थेचे माजी सभापती सिद्धू पाटील, दत्त साखर संचालक प्रमोद पाटील, उपसभापती ज्योतिबा गंगधर, संचालक महेश चौगुले, प्रकाश झांबरे, संदीप धनवडे, योगेश पाटील, आनंदा महाडिक, बबन उगारे, संचालिका छबुताई ढवळे, वंदना पाटील, सुवर्णा कांबळे, तज्ज्ञ संचालक विजय पाटील, स्वीकृत संचालक तुकाराम डोंगरे तसेच कर्मचारी भारत मेडसिंगे, तात्यासू कुडचे, संजय बावचे, कृष्णा बाबर तसेच दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार संस्थेचे सभापती नंदकुमार ढवळे यांनी मानले।